नमस्कार. महाकृषी दर्शनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात आताचे हवामानाविषयीचे महत्त्वाचे अपडेट. हवामान खात्याकडून येत असलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज आहे, तर कमी दाबाच्या सक्रिय पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील मुंबई जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, ठाणे जिल्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज, पालघर जिल्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज, रायगड जिल्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज, रत्नागिरी जिल्हा मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, पुणे जिल्हा मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, सातारा जिल्हा मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, सांगली जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, कोल्हापूर जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, सोलापूर जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, नाशिक जिल्हा मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, धुळे जिल्हा मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, नंदुरबार जिल्हा मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, जळगाव जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, छत्रपती संभाजीनगर जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, जालना जिल्हा फारच हलका किंवा कोरडा पाऊस होण्याची शक्यता, परभणी जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, हिंगोली जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, नांदेड जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, लातूर जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, उस्मानाबाद जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, बीड जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, अमरावती जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, अकोला जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, बुलढाणा जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, वाशिम जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, यवतमाळ जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, नागपूर जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, वर्धा जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, चंद्रपूर जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, गडचिरोली जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, भंडारा जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता, गोंदिया जिल्हा हलका पाऊस होण्याची शक्यता आणि अहिल्यानगर जिल्हा मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या. धन्यवाद.